मित्रांनो, आज जे प्रॅक्टिकल एक्झाम आहे आपली ती आतापर्यंत किती 2-3 वेळा पोस्टपोन झालेली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज मी चाललेलो आहे इकडे कॉलेजला आता, कारण की आज प्रॅक्टिकल एक्झाम आहे. काल सांगितलं होतं आणि असाइनमेंट पण सबमिट करायचे आपलं. तर मी आता चाललेलो कॉलेजला. त्यावेळेस आज मला खूप लेट झालेलं आहे मित्रांनो. करण आधीच निघून गेला आहे, त्यामुळे करण नाही आपल्यासोबत. तो कधी पहिलाच गेला आहे कॉलेजला. मला लेट झाला आज. त्यावेळेस आपण पण लवकर आता कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल एक्झाम थोडंफार हे रिवाईज केले, म्हणजे अभ्यास केला आहे. मॅथचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. मग बघूयात आता काय होते प्रॅक्टिकल एक्झाममध्ये आपली. चला जाऊयात लवकर. मित्रांनो, आज जे प्रॅक्टिकल एक्झाम आहे आपली ती आतापर्यंत किती 2-3 वेळा पोस्टपोन झालेली. आज शेवटी तिचा दिवस आलाच. आज सरांनी काय टाकलं होतं. तर आज जर्नल पण मित्रांनो, जेव्हा लास्ट टाइम सांगितलं होतं तेव्हाच मी सकाळी उठून कंप्लीट केलं होतं आणि त्याच्यापासून अजून बॅगमध्येच येते. तर आज जाऊयात वर्गामध्ये, जर्नल सबमिट करूयात आणि जी एक्झाम आहे प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहे तिचे क्वेश्चन चांगले अटेम्प्ट करूयात. पासिंग आउट नाही, जास्तच पासिंग आउटपेक्षा जास्त मार्क घेऊयात आपण. पहिले जाऊयात वर्गात. चला, खूप टाईम झालेला आता. तर मित्रांनो, आपण कॉलेजमध्ये एंट्री केलेली आहे. आता जाऊयात वर्गामध्ये बसूयात. आज सेटिंग अरेंजमेंट केलेली आहे, त्या प्रकारे बसायचं आपल्याला. जाऊयात बसूयात आता. चला. चला मित्रांनो, आपला पेपर झालेला आता जाऊयात आपण घरी. पहिले खूप टेन्शन होतं, पण गेलं टेन्शन. प्रॅक्टिकल झालं चांगलं. आता घरी जाऊयात. चला. तर मित्रांनो, फायनली पेपर देऊन आपण आलेलो आहे. पेपर आज एवढा खास नव्हता, म्हणजे गेला बरोबर तर गेला. 30 मार्काचा पेपर होता. 3 प्रश्न सोडवले होते आणि 3च आले होते. आपल्याला एक्स्ट्रा क्वेश्चन नव्हते दिले. जेवढे आले तेवढे सगळे सोडवले होते. ऑल 30 मार्काचे 3 प्रश्न तर सोडवले. तिने पण थोडं मागणं आन्सर घेतले, थोडं पुढे आन्सर घेतले, थोडं काही मी स्वतः सोडवलं, म्हणजे सगळं करून. फक्त एका क्वेश्चनसाठी थोडं इकडे तिकडे बघितलं कुठं भेटते का, ते केलं. झालं. पेपर सोडल्यानंतर वायवा घेतला आणि आता चालू आहे आपण घरी. त्याचा मेन म्हणजे अभ्यास केला होता, पण तरी पण कधी कधी काय प्रश्न डोकं फिरवता, काय समजत नाही टायमिंगला, कधी कधी आठवत नाही कोणता फॉर्म्युला वगैरे. त्यामुळे तरी गेला, झाला बरं, 1 नंबर पेपर गेला. आता जाऊयात आपण घरी जेवूयात आणि मग पुन्हा बसत अभ्यासाला. कारण उद्या पण आमची टेस्ट आहे इंटरनल 2ची, याची सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची. ती MCQ टाईप आहे, तरी पण नोट्स पाठवले. नोट्सचा अभ्यास केला पाहिजे. आता जाऊयात आपण घरी, थोडा आराम करूयात, पुन्हा बसत अभ्यास करायचा. चला. तर मित्रांनो, फायनल मी घरी पोचलेलो आहे. जेवण पण करून घेतलं, कारण भूक लागली होती. आज गेलो होतो खाऊन कॉलेजला, तरी पण भूक लागली होती का थोडीफार. त्यामुळे घरी आला, थोडा नाश्ता केला आपला एक टाईपचा. तर आता जाऊयात. आज पाणी आणायचा आपला नंबर आहे, तर आज पाणी आणून घेऊयात आणि मग जाऊयात ग्राउंडला. ग्राउंडचा पण टाईम झालेला आहे. तर कॉलेजवाल्यांनी आम्हाला 2:15चा टाईम दिला, की 2:15 वाजता एक्झाम आहे तुमची प्रॅक्टिकल एक्झाम म्हणून. आणि आमची एक्झाम सुरू झाली 3:30ला. एवढे वेळ लागला. त्याच्यानंतर वायवा घेतल्या त्यांनी भरपूर काय, त्यामुळे टाईम झाला घरी यायला. तर आता मला जायचं ग्राउंडचा टाईम झालेला आहे. जेवून खाऊन आराम केला. आता झाला ग्राउंडचा टाईम. तर पाणी घेऊन येऊयात आणि मग जाऊयात ग्राउंडला. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण थांबूया इथेच. मला आशा आहे की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
भेटूया उद्या पुन्हा एक नवीन आशेने, एक नवीन दिशेने, एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत माझा आजचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.